नमस्कार मित्रांनो, आज आपण आरटी अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेत झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या बदलांबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। ही माहिती प्रत्येक पालकांसाठी खूप उपयुक्त आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार आरटीई म्हणजेच राईट टू एज्युकेशन ऍक्ट प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आलेले आहेत। आता संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे। अर्ज भरण्यापासून ते प्रवेश मिळेपर्यंत सगळी प्रक्रिया डिजिटल पद्धतीने आहे। सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता शाळेच्या अंतरामध्ये झालेला आहे। मित्रांनो, या नवीन निर्णयामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजेच शाळेच्या अंतराचा नियम आहे। पूर्वी काय होतं? पूर्वी पालकांना 3 किलोमीटर अंतरावरील शाळाही निवडता येत होत्या, पण आता नवीन नियमानुसार पालकाला फक्त आणि फक्त आपल्या घरापासून 1 किलोमीटरच्या परिसरातीलच शाळा निवडता येतील। म्हणजेच दूरच्या शाळांना आता प्राधान्य मिळणारच नाही। आणि हे अंतर कसं मोजले जाणार असा प्रश्न प्रत्येक पालकाला पडला असेल। हे 1 किलोमीटरचं अंतर कसं मोजतील? तर मित्रांनो, उत्तर हे आहे, जीपीएस आणि गुगल मॅपच्या पद्धतीने हे अंतर मोजले जाणार आहे। आपण अर्ज भरताना घराचा अचूक पत्ता द्यावा लागेल। सिस्टीम आपोआप जवळच्या शाळा दाखवेल। त्यामुळे चुकीचा पत्ता दिल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। या नियमामागचं शासनाचा नेमका उद्देश काय आहे? शासनाचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचा प्रवासाचा त्रास कमी व्हावा, लहान मुलांना दूर शाळेत जावं लागू नये, वेळ आणि पैसा वाचावेत आणि सुरक्षता वाढवावी, तसेच जवळच्या शाळेंचा दर्जा सुधारावा असा उद्देश शासनाचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं, पालकांना मूळ कागदपत्र ऑफलाईन चालतील, पण त्याचबरोबर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपल्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे। म्हणजे जन्माचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, उत्पन्न दाखला असेल, जात प्रमाणपत्र असेल, आधार कार्ड असेल, ही सगळी माहिती सिस्टम मध्ये तपासली जाणार आहे। जर एखाद्या शाळेसाठी जास्त अर्ज आले तर काय होणार? बघा, अशा वेळी संगणकीय सोडत पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे। कोणाचाही हस्तक्षेप नाही, कोणतीही शिफारस नाही, सगळ्यांना समान संधी। मित्रांनो, काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा। अर्ज भरताना खरी माहिती द्या, पत्ता अचूक द्या, आपले कागदपत्र खरी असावीत, वेळेत प्रवेश घ्या। महत्त्वाचं म्हणजे अलॉट झालेली शाळा बदलता येणार नाहीये, त्यामुळे अलॉट झालेल्या शाळेत आपल्या पाल्याचा तात्काळ प्रवेश निश्चित करा। चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्दही होऊ शकतो। मित्रांनो, आरटीई राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हणजे ही प्रवेश प्रक्रिया ही अनेक कुटुंबासाठी शिक्षणाचा मोठा आधार आहे, आणि म्हणून ही प्रक्रिया नीट समजून घ्या आणि योग्य पद्धतीने अर्ज करा। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, इतर पालकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका, आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या सोबत जोडलेले राहा। धन्यवाद।